नमस्कार, मी आकाश जाधव. फेडरल बँकेची एक नवीन जाहिरात आलेली आहे, जी जाहिरात बनवायला वेळ लागलाय, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मेसेज खूप जास्त अर्जंट होता महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडूच्या विद्यार्थ्यांसाठी. कारण की ही स्पेसिफिक रिक्रुटमेंट ह्याच विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. तर ही असोसिएट ऑफिसर सेल्स नावाने ॲडव्हर्टिजमेंट आहे. एकदम त्यातल्या ब्रॅकेटमधल्या सेल्स पाहिल्याच्या नंतर टेन्शन घेऊन एकदम मी हे करू की ते करू किंवा व्हिडिओ सोडून देऊ असं न करता व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, सो दॅट ह्याच्याबद्दलची पूर्ण माहिती घेतल्याच्या नंतर तुम्हाला अप्लाय करायचं आहे किंवा नाही हे डिसिजन जे ते तुम्हाला घेता येईल. त्यातल्या त्यात भरपूर विद्यार्थी ज्यावेळेस आपण काउन्सिलिंगला बसतो त्यावेळेस येतात की सर, माझ्या घरच्यांनी SBI हा माझा शेवटचा अटेम्प्ट दिला होता आणि समोर माझा तो अटेम्प्ट निघालेला नाही आहे. तर अशा केसमध्ये कोणता चांगला दुसरा प्रायव्हेट जॉब करावा का? तर मला हा एक चांगला परफेक्ट जो आहे तो त्या केसमधला प्रायव्हेट जॉब वाटतो. ह्याच्या असोसिएट सेल्स ऑफिसर नाव आहे, ब्रॅकेटमध्ये सेल्स आहे. टू व्हीलरचं लायसन्स पाहिजे जॉबसाठी. जर असं काही असेल तर मग मी काय विचार करू हे मनात जर तुमच्या येत असेल तर थोडंसं थांबा आणि व्हिडिओ जो तो शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे. तर फेडरल बँकेची ही जाहिरात आलेली आहे, त्याच्याबद्दलची माहिती आपण दोन पार्टमध्ये बघूयात. पहिल्या पार्टमध्ये आपण PDF सगळं वाचून काढूयात आणि दुसऱ्या पार्टमध्ये कुणी अप्लाय करायचं आहे हा पार्ट आपण बघूयात. आणि दोन पार्टमध्ये साधारणतः 15 मिनिटामध्ये आपण ही सगळी माहिती जी ते पाहणार आहोत. हे पाहत असताना फक्त एक अनाउन्समेंट होती. आपल्या जेवढ्या ऑनलाईन बॅचेस आहेत त्यावर आपण संकल्प 247 ॲपवरच्या आपण प्राईम 25 ह्या नावाचं कुपन कोड सध्या चालवलं आहे 17 जूनपासून 20 जूनपर्यंत. तर ज्या विद्यार्थ्यांना कुठलीही ऑनलाईन बॅच घ्यायची आहे त्यांना हा कुपन कोड वापरून आपल्या ॲपवरच्या, मग ती आत्ता 2 दिवसाआधी चालवलेली आपली जी बँकिंग प्राईम 9.2ची बॅच असेल ती घेता येईल. त्याच्यानंतर क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA हा वाला पाठ करता येईल. किंवा अजून सोबत आपली ऑफलाईन बॅचसुद्धा 23 जूनपासून छत्रपती संभाजीनगर इथे IBPS बँक एक्झामची सकाळी 7 ते 12 या वेळेमध्ये बॅच स्टार्ट होत आहे. तर जेही विद्यार्थी सध्याला बँक एक्झामची तयारी करू इच्छितात, ऑफलाईन मोडमध्ये करू इच्छितात, त्यांच्यापर्यंत हा मेसेज तुम्हाला जो तो पोहोचवायचा आहे. आपण पुढे आपल्या व्हिडिओवर येऊयात, आपल्या PDF वर येऊयात. PDF मधली माहिती तुमच्यापर्यंत पहिल्यांदा हे PDF आहे. ह्याची एक लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. आता त्यांचं पहिल्यांदा म्हणणं आहे जॉईन अवर सेल्स टीम. सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या खूप लोकांच्या जीवावर येतं, यार कशाला मास्तरने व्हिडिओ तरी का बनवला असेल. पण कसं आहे की तेवढ्या विद्यार्थ्यांना जॉबची रिक्वायरमेंट आहे, तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत ती माहिती जितकी पोहोचली पाहिजे. त्यातल्या विद्यार्थी इतर प्रायव्हेट बँका ज्या आहेत त्या ICICI, HDFC, ॲक्सिस इथं जाण्यापेक्षा किंवा इथल्या पगाराच्या लेवलपेक्षा इथला पगार म्हणजे फेडरल बँकेचा पगार जास्त आहे, वर्कलोड कंपॅरेटिव्ह कमी आहे. यांनी धडधडीत लिहिलेलं आहे की जॉईन अवर सेल्स टीम. तिथे इतर बँकांमध्ये न लिहिता बाय डिफॉल्ट सेल्सला पाठवतात. त्याच्यामध्ये नॅशनलाइज बँका सुद्धा आल्या SBI सहित. मग जर स्पेसिफिकली लिहिलं असेल तर तुम्हाला करायचं काय, तर पहिल्यांदा एकदा फक्त बघून घ्या की ही बँक फेडरल बँक जी आहे ती आपल्या IBA इंडियन बँक्स असोसिएशनमध्ये येते, त्यामुळे त्यांच्या पगारी जे आहेत ते चांगले असतात. ॲप्लिकेशन 10 जूनपासून ते 22 जूनपर्यंत तुम्हाला करायचं आहे. एक्झाम लगेच 6 जुलैला असणार आहे. त्याच्यासाठी क्रायटेरिया जो आहे तुम्हाला ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं पाहिजे आणि ग्रॅज्युएशन शिवाय 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन 12वीला ऑब्लिकमध्ये डिप्लोमा असू शकतो. तर ह्या तीनही याच्यामध्ये किमान 50-50-50% पडलेले पाहिजेत. तर मला वाटतं ॲटलिस्ट 99% मराठी परत त्यासाठी इलिजिबल आहेत. त्यानंतर एज लिमिट 27च्या आत आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. SC ST ज्या OBC EWS कसलंही आरक्षण नाही आहे. तर तुम्ही जन्मलेले पाहिजेत ऑन ऑर आफ्टर 1 जून 1998च्या ऑन ऑर आफ्टर नंतर पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रिक्रुटमेंट फक्त 3च राज्यांच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या बँकेने मागच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये खूप जास्त पाय पसरलेले आहेत. त्याच्यामुळं इथं लागणारं त्यांचं रिक्रुटमेंट जे ते वाढत आहे. एज सांगितल्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन, सोबत ड्रायव्हिंग लायसन पाहिजे असं म्हणतात. माझं सोबत म्हणणं होतं अप्लाय करून टाका आणि अप्लाय केल्याच्यानंतर जर तुमचं ड्रायव्हिंग लायसन नसेल तर इमिजिएट 2 व्हीलरचं ड्रायव्हिंग लायसनला अप्लाय करा. आणि जर का ॲप्लिकेशन करताना काही ड्रायव्हिंग लायसनचा फोटो टाकायचा असेल तर तो फोटो तुम्ही जे पहिल्यांदा लायसन काढण्यासाठी पहिल्यांदा टेम्पररी जे मिळतं ते का होईना अप्लाय करा. पहिल्यांदा ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन त्याने अप्लाय कराच, पण ज्यांच्याकडे नसेल त्याने अर्जंट म्हणजे 22 तारीख ॲप्लिकेशनची लास्ट डेट आहे. म्हणून आज लवकरात लवकर तुमची टेम्पररी जे याला RTOला टाकायचं असतं. वेगवेगळ्या ठिकाणी तुमचे जे ड्रायव्हिंग क्लासेस असतात तिथं 4 व्हीलर पण मिळतं, 2 व्हीलर पण काढून देतील. अर्जंटमध्ये काढून द्या म्हणलं तर अर्जंटमध्ये तुम्हाला तुमचं ड्रायव्हिंग लायसनला अप्लाय करून जर रिसीट मागितली तर ती रिसीट देऊन टाका.
बाकी ग्रॅज्युएशनचा निकाल तुमचा 1 जून किंवा त्याच्या आधी लागलेला असावा. तर बऱ्यापैकी मला असं वाटतं जुने मुलंच ह्या ठिकाणी जे ते इलिजिबल असतील. ॲग्रिगेट मार्क तुमचे 50% किंवा त्यापेक्षा जास्त असावेत. त्यानंतर पगार जो आहे तो अंदाजे 40,000पासून ते 50-51,000पर्यंत प्रति महिना ह्या पद्धतीने असेल. बँक तुम्ही नॅशनल पेन्शन स्कीममध्ये असाल, याचा अर्थ तुमचा जो आहे ऑन जॉब रोल आहे, ऑफ जॉब रोल नाही आहे. सॅलरी सगळ्यात महत्त्वाची चांगली आहे. पाठीमागचं रिझन मी जो आहे मी तुम्हाला आधी सांगितलं की मी ICICI बँक जॉईन केली होती. त्यावेळेला 2009मध्ये पहिला पगार ज्यावेळेस झाला होता 25,625 रुपये पगार होता त्यावेळेसचा. आणि 2009 पासून आज 16 वर्षांनी मी ह्या सगळ्या प्रायव्हेट बँका जे त्यांचा पगार पाहतो तो महागाईच्या प्रमाणात सुद्धा वाढलेला नाही. तर पगार त्यांच्यापेक्षा जास्त आहे. ठीक आहे, 40,000 to 50,000 टू स्टार्ट विथ. त्याच्यानंतर आपण बघितलं तर जॉब लोकेशन हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू. तुम्ही जिथले डोमेसाईल असाल या तीनपैकी तुम्हाला तिथेच मिळणार आहे. तर महाराष्ट्रातल्या मुलांना महाराष्ट्रातच मिळणार आहे. त्यानंतर प्रोबेशन जे ते 1 वर्षाचं असेल. एक्झाम प्रोसेसमध्ये ऑनलाईन ॲप्टिट्यूड टेस्ट आणि त्यानंतर लगेच पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे. एक्झाम मागच्या 1-2 एक्झामपासून आपण बघितलं तर ही एक्झाम त्यांनी IBPSकडे न देता L&T कंपनीकडे जे ते दिलेली आहे. एक्झाम लगेच ॲप्लिकेशनची लास्ट डेट संपली की 15 दिवसामध्ये एक्झाम असणार आहे. ॲप्लिकेशनसाठी federalbank.co.in वेबसाईटवर करिअर नावाच्या सेगमेंटमध्ये तुम्हाला जाऊन अप्लाय करता येईल. बाकी टिपिकल ॲप्लिकेशन प्रोसेस आहे. ॲप्लिकेशनची फीस खूप कमी आहे, 350 रुपये ॲप्लिकेशनची फीस आहे. लागल्यास 18% GST एक्स्ट्रा, तर जवळपास 400 रुपयाच्या आसपास त्यांची जी ती ॲप्लिकेशनची फीस असणार आहे. पुढे आपण जर बघितलं तर एक्झामसाठी सिलेबसमध्ये 50 मार्काचा पेपर असेल, ज्यामध्ये 10 मार्काचं जनरल नॉलेज, 10 मार्काचं इंग्लिश, 10 मार्काचं कम्प्युटर, 10 मार्काचं रिझनिंग आणि 10 मार्काचं सेल्फ ॲप्टिट्यूड. तर ह्याचा जास्त भीती तुम्हाला नाही वाटली पाहिजे, कारण की सेल्फ ॲप्टिट्यूड मी याच्या आधीसुद्धा 1-2 पेपरमध्ये बघितलेलं आहे. टिपिकल तुमच्या स्वतःची विचार करण्याची क्षमता त्याच्यावर सुद्धा हे 10 मार्काचे निघतात. तर असं म्हणू नका की 50 पैकी हा 10 मार्काचा सेल्फ ॲप्टिट्यूड मी कधी पाहिलेलाच नाही असं म्हणू नका. ह्या 50 क्वेश्चनसाठी 45 मिनिट्सचा वेळ जो तो असणार आहे. पुढे सोबत एक बिहेवियरल असेसमेंट होते. तुम्ही कसे आहात, कोणत्या पद्धतीचं पर्सन आहात, त्यासाठी त्याला मार्किंग वगैरे काही नसते, क्वालिफाईंग टाईपची असते. एक्झामचे सेंटर महाराष्ट्रात 3च आहेत, मुंबई, नागपूर, पुणे. तर कृपया ज्या लोकांना आतापर्यंत जॉबची खूप जास्त गरज आहे हा जॉब अवॉइड करू नका. त्याच्यानंतर मला सोबत तुम्हाला TMB वगैरे बँकेचे अनुभव पण सांगायचे, ते पुढे सांगतो. त्यानंतर लगेच त्यांनी दिले की ॲडमिट कार्ड फॉर ऑनलाईन टेस्ट 27 जून किंवा त्याच्या आधी तुम्हाला मिळतील. आणि L&T एज्युटेक नावाची कंपनी जी आहेत हे त्यांची एक्झाम जी ती घेणार आहे. पुढे आपण जर पाहिलं जनरल इन्स्ट्रक्शनमध्ये त्यांनी टिपिकल एकदा वाचून घ्या काय काय दिलेलं आहे. आणि हा आहे तुमचा फर्स्ट पार्ट. आपण सेकंड पार्टला येऊयात. सेकंड पार्टमध्ये इज 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर ड्रायव्हिंग कंपल्सरी. 2 व्हीलर तरी लागेल का? हो लागेल, पण तुमचं नसेल तर अप्लाय करून टाका, खूप लवकर मिळून जातं. तुमच्या जॉईनिंगपर्यंत जे ते मिळून जाईल, ते तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस सांगता येईल. त्या ठिकाणी वाटल्यास एखादा व्हिडिओसुद्धा काढून ठेवा स्वतःचा गाडी चालवताना की सर मला गाडी चालवता येते पण माझ्याकडे असा लायसन्स नव्हतं, मी त्याला अप्लाय केलेलं आहे. प्रायव्हेट बँक आहे, एकदम कागदाला कागद जे गव्हर्नमेंटमध्ये लागतं तसं नसतं, ॲक्सेप्ट करून घेतात. फेडरल बँकेच्या असोसिएट सेल्स वर्सेस अदर प्रायव्हेट बँक जॉब हा वाला जॉब वे अहेड आहे इतर कुठल्याही प्रायव्हेट बँकेच्या जॉबपेक्षा. कारण की इथं बाकी बँकांमध्ये न सांगता सेल्स असतं, इथं सांगू नाही की तुम्ही सेल्स टीमचे भाग आहात म्हणून. त्यानंतर सॅलरीसुद्धा तिकडच्यापेक्षा इकडे जास्त आहे. अजूनही तुम्ही इतर बँकांचे मनीपॉल कोर्सेस बघा आणि इथं असलेला 40 पासून 51-52 हजाराचा पगार बघा, तर हा पगार फ्रँकली जास्त आहे. पाठीमागे माझ्याकडे आता एक मुलगा 1-2 दिवसांनी फोन केला त्यानं मला की सर माझं कर्नाटका बँक PO आहे आणि SBI क्लर्क आहे, मी काय करू? मी त्याला म्हणलं कर्नाटका बँक POच ठेव, वय पण कमी होतं, पुढे अभ्यास पण करायचा होता. कारण की कंपॅरेटिव्हली नॅशनलाइज बँकांपेक्षा प्रायव्हेट बँकांपेक्षा सुद्धा फेडरल बँकेचा वर्कलोड कंपॅरेटिव्हली कमी आहे. त्यानंतर सेल्स ॲप्टिट्यूडचा जास्त लोड घेऊ नका, तो वाला पार्ट खूप इझिली करता येतो. बघा मी असाच एक व्हिडिओ बनवला होता TMB बँकेचा. तर TMBच्या 22 का 23 वेकन्सीज आपल्या महाराष्ट्राला होत्या. आता त्यांची एक्झाम झाली, IBPSने एक्झाम घेतली, मुलं पास झाले. पास झाल्याच्या नंतर मला 10 मुलांचे फोन आले की सर माझं TMB बँकेमध्ये सिलेक्शन झालं म्हणून. आणि मला अशाच पद्धतीचे काही ना काही दुआ ह्या ह्याच्यातून की तुम्ही सांगितलं होतं, फॉर्म भरला, अप्लाय केलं, सिलेक्शन झालं, बस एवढं जरी झालं तर माझ्यासाठी ती मोर दॅन सफिशियंट गोष्ट आहे. तर ज्यांना जॉबची आवश्यकता त्यांनी केलं पाहिजे. एक्झामची फीस कमी आहे, एक्झाम सेंटरसुद्धा मुंबई, पुणे, नागपूर 3च आहेत, त्यामुळे इथं अपॉर्च्युनिटी चांगली आहे.
त्या बँकेला महाराष्ट्रात हातपाय पसरायचे आहेत, त्यामुळे तुम्हाला ते करावं लागेल. नॉन IBPS पॅटर्नमध्ये टेन्शन घेऊ नका. एक्झामचं वेटेज किती, इंटरव्ह्यूचं वेटेज किती, जर कॅन्डिडेट त्यांना चांगला वाटला तर ते इमिजिएटली काम करण्यासारखा वाटला, गरजू वाटला तर ते घेऊन टाकतील. हा वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला SBI CBOला सुद्धा कामाचा आहे, ग्रामीण बँकेच्या स्केल 2 एक्झामला कामाचा आहे. आता बँक ऑफ बडोदानं जागा काढल्या होत्या, तर अपकमिंग जेवढ्या काही स्केल 2 स्केल 3च्या जागा निघतात त्या सगळीकडे हा एक्सपिरियन्स चालतो. तर हा सेल्स प्रोफाईल आहे. पण फेडरल बँक जे ते अक्रॉस इंडिया सगळीकडे, अक्रॉस महाराष्ट्र सगळीकडे तुम्हाला एक्सपांड करताना दिसते, त्यामुळे इथं त्यांना तिथल्या तिथे लोकल लोकांची आवश्यकता आहे. तर तुम्ही त्याच्यासाठी सगळ्यात फिट बसतात. तर तुमच्यापैकी जेही लोक मागच्या 2, 3, 4 वर्षापासून तयारी करतात, कुठलीही प्री निघत नाही आहे, अप्लाय करा. काही प्री निघतात पण घरच्यांकडून प्रेशर आहे, तर आता कसंही करून जॉब पाहिजे, अप्लाय करा. सर असं काही नाही की घरच्याकडून प्रेशर आहे किंवा नाही, मी त्याबद्दल थोडा कन्फ्युज्ड आहे. मग अप्लाय करा, सिलेक्शन घ्या आणि मग ठरवा करायचं का नाही. पण अप्लाय करणं कंपल्सरी आहे, कारण की इमिजिएट महिन्याभराच्या आत लगेचच्या लगेच परीक्षा आहे. आता ॲप्लिकेशनची लास्ट डेट 22 जून आहे, त्यामुळं आज 17-18 तारीख आहे. 2-3च दिवस बाकी आहेत. त्यामुळं तुमच्या जितके काही जवळचे विद्यार्थी आहेत ज्यांना जॉबची गरज आहे, मागच्या 3-4 वर्षापासून तयारी करतायत पण होत नाही आहेत, अशा विद्यार्थ्यांना त्यांना म्हणा बाबा निर्णय नंतर घे, पण पहिले अप्लाय करून सिलेक्शन करून घे. तर अशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत हा मेसेज जो आहे तो तुम्हाला पोचवायचा आहे. आणि सोबत आपली फक्त एक ऑफलाईन बॅच जी ते 23 जूनपासून स्टार्ट होते, हा सुद्धा मेसेज नवीन मुलांपर्यंत जे बँकिंगमध्ये येत आहेत त्यांच्यापर्यंत सकाळी 7 ते 12 या वेळेमध्ये आपली बॅच स्टार्ट होते, हा सुद्धा मेसेज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं फेडरल बँकेची ॲडव्हर्टिजमेंट आहे. वेकन्सीज पण चांगले असतील, कारण की 3 स्टेटसाठी आहेत. महाराष्ट्रामध्ये पसारा बँकेचा मागच्या एका वर्षामध्ये वाढलेला आहे. त्यामुळं माझी तुम्हा लोकांना कळकळीची विनंती होती की जास्तीत जास्त तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत, त्यातल्या त्या जुन्या विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे, हीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.